विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये 10 मार्कासाठी प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. 10 मार्कासाठी. हां, तुम्ही सुरुवातच याने केली होती. मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचर. रिवाईज करायचं लक्षात घ्या. पण ज्यांनी हे टॉपिक अजून केले नाहीत, त्यांनी लक्षात घ्या, की या टॉपिकमध्ये डेरिव्हेशन्स ऑलमोस्ट जास्त नाहीयेत. 1-2 प्रश्न आहेत. तुलनेत वेटेज जास्त आहे लक्षात घ्या. म्हणजे ड्युअल नेचरमध्ये 3 ते 4च प्रश्न आहेत. मॅग्नेटिक मटेरियलमध्ये पण सुद्धा 3 ते 4च प्रश्न आहेत. आणि हे टॉपिक आत्ता केले तरी होण्यासारखे आहेत आणि थोडे नाही तर 5 अन् 5 10 मार्क आहेत या टॉपिकला. सुरुवात करूया आपण. लगेच स्क्रीनशॉट कडे नेणारच नाही तुम्हाला मी. पहिल्यांदा हा प्रश्न करायचा. इलेक्ट्रॉन ओके त्याची ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फॉर्म्युला EV/R/2. पहिलं डेरिव्हेशन. सर्च करा मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स सह्याद्री ट्युटोरियल्स 10 मिनिटाचा व्हिडिओ बघा. डेरिव्हेशन विथ सगळे बाकीचे फॉर्म्युले पण क्लिअर होतील. पहिला प्रश्न तो झाला की मग बोहोर्स मॅग्नेटॉन इथं जे आहे ना त्याला एम न डिवाइड करा, एम न मल्टिप्लाय करा म्हणजे 2m येणार इथं MVR येणार. अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. सेकंड पोस्टुलेट त्याचा वापर करून मग बोहोर्स मॅग्नेटॉनची व्हॅल्यू लक्षात ठेवा. नंतर इम्पॉर्टंट आहे गायरो मॅग्नेटिक रेशो डेफिनेशन आणि न्यूमेरिकल 8.8 into 10 कुलॉम पर केजी. ऑफलाईन मधल्या मुलांच्या व्हॅल्यू ती लक्षातच आहे. लॉग टेबलची गरज नाहीये. तुम्हाला सांगतो तो रेशो आहे. बरं ह्या डेफिनेशन 3 वेळा रिपीट आहेत. मॅग्नेटायझेशन, ससेप्टिबिलिटी आणि इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड करायचंय ऍट एनी कॉस्ट. 3 वेळा डेफिनेशन विचारल्यावर यावेळेस न्यूमेरिकल येईल. 3 वेळा डेफिनेशन विचारले मग यावेळेस पुस्तकातलं एक्झरसाइज मधलं शेवटचं न्यूमेरिकल येणार लक्षात घ्या. एक्झामिनर पेपरसाठी पण विचार करणार ना 2-3 पेपर मध्ये ह्याच 3 डेफिनेशन विचारलेत. ओके चौथ्यांदा विचारा पॉसिबल आहे ते. नाही आलं तर न्यूमेरिकल आम्ही करू. त्याच्यानंतर हे ऑसिलेशन मध्ये पण आहे मॅग्नेटचा प्रश्न आणि मॅग्नेटिक मटेरियल मध्ये पण आहे दोन्ही ठिकाणी. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला अॅनालॉगस क्वांटिटी घेऊन कंपेअर करून तुम्हाला फॉर्म्युला तयार करायचा आहे. क्युरीज लॉ हा पार्ट आहे लक्षात घ्या. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक ह्यातला कुठल्याच दोघांचा डिस्टिंग्विशचा प्रश्न येऊ शकतो. डीप आता हे मॅग्नेटिक मटेरियल एवढंच झालं. न्यूमेरिकल्स करा त्यातले ओके. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस E इक्वल्स टू MC स्क्वेअर आणि E इक्वल्स टू HC अपॉन लॅम्बडा दोन फॉर्म्युले कंपेअर करा आणि मी जेव्हा ड्युअल नेचर आणि मॅग्नेटिक घेतलं ना 4 दिवसापूर्वी जेव्हा इंग्लिशचा पेपर झाला तेव्हा व्हिडिओ तो अपलोड केला ना मी त्याच्यात ना डी ब्रॉग्लीचे 7 फॉर्म्युले घेऊन दाखवलेत. किती 7. मी तुम्हाला सांगतो डी ब्रॉग्लीचा फॉर्म्युला बघा. लॅम्बडा इक्वल्स टू H अपॉन P. लॅम्बडा इक्वल्स टू H अपॉन मास इंटू वेलॉसिटी. लॅम्बडा इक्वल्स टू H अपॉन रूट मध्ये ट्वाइस M कायनेटिक एनर्जी. H अपॉन रूट मध्ये ट्वाइस M E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन साठी 12.28 स्टॉपिंग पोटेन्शियल एंगस्ट्रॉम युनिट मध्ये ओके. 1.228 अपॉन रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल ते नॅनोमीटर मध्ये. 7 फॉर्म्युले 6 झाले आणि 7वा फॉर्म्युला आहे आय थिंक 2 पाय R अपॉन N हा फॉर्म्युला आहे सेकंड पोस्टुलेट वरून. मग तुमच्या लक्षात आलं का डी ब्रॉग्ली इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे सीईटी साठी सुद्धा. मग आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन ओके. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्येच ते आहे म्हणूया आपण. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट 3 वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे. डायग्राम 2 वेळा आलेले आहेत. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारतील लक्षात घ्या. त्या आइन्स्टाईनच्या इक्वेशनचा वापर करून कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन करा म्हणतील. हे 3 एकदम इम्पॉर्टंट आहे. डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट कधी विचारत नाहीत पण मनात शंका नसावी डायग्रामची प्रॅक्टिस करा. करा. फोटो सेल त्याच्या ऍप्लिकेशन आणि महत्वाचं काय न्यूमेरिकल्स. आता सांगतो एवढं ओरडलोय मी गेले 4 मिनिटात म्हणूया आपण. कशासाठी कशासाठी सांगू का तुम्हाला मी याच्यासाठी. हे 10 मार्क आहेत. 10 पैकी 10 नाही पडले बाळांनो. मला माहिती आहे इथं एक मार्काचं महत्व किती आहे ते. खूप इम्पॉर्टंट आहे एक मार्क इथं लक्षात घ्या. एमसीक्यूज मला माहिती आहे. एमसीक्यू 10च्या 10 बरोबर येण्याची अपेक्षा तुम्ही ठेवताय. कॉलेजमध्ये कोणीतरी तुम्हाला उत्तर सांगेल असं तुम्हाला वाटतंय. नाही बाळांनो. आयुष्यात अशा गोष्टींना महत्व नाहीये. दुसऱ्याचं बघून लिहिताय तुम्ही काहीही उपयोगाचं नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणा जपलाच पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवलाच पाहिजे आणि प्रामाणिकपणाने मिळालेलं यशच हे दीर्घकाळ टिकून राहतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी फालतू आहेत लक्षात घ्या. मग आता एमसीक्यूज ओके. त्याच्यानंतर व्हीएसए हे सोपं आहे पण ते तुम्हाला अवघड वाटतंय का ना अभ्यास चुकलाय. मग अशा वेळेस हे 10 मार्काचे प्रश्न आहेत. ह्यातले 4-5 जरी पडले तरी इम्पॉर्टंट आहे. पण 5वा पार्ट आहे हा. ओके या 5व्या पार्ट मध्ये मी तुम्हाला किती क्वेश्चन्स दिले तरी बाळांनो ऑलमोस्ट ठीक आहे 15 क्वेश्चन दिले तसं म्हणूया आपण. मग आतापर्यंत 55 क्वेश्चन झाले 2-2 मार्काचे.
अजून देणार आहे. मी जवळ 100 क्वेशन्स देईन. 100-150 क्वेशन्स देईन. पटापट आत्ताच अपलोड करतोय मी. पटापट म्हणूया आपण. मग या केसमध्ये हे जर प्रश्न तुम्ही केले, काळजी कसली करताय? 30-35 मार्काच्या पेक्षा जास्त तुम्हाला मार्क पडतील. 70 पैकी मी प्रॅक्टिकली बोलतोय. मी तुम्हाला म्हणत नाही, की ये क्वेशन्स कर लो 90 पार असं होत नाही रे बाळांनो. नाही, जादू होणार नाहीये. चमत्कार. तरी काही काही एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट कॉमेंट काय करतात, "एवढं वेळ करायचे प्रश्न? मला तर फक्त पास व्हायचंय. कशाला एवढे प्रश्न करू?" चुकताय. करावं लागतील, करावं लागेल. उद्या उठून पण याची रिव्हिजन करून पेपरला जायचं तुम्हाला लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.